हॅलो फ्रेंड्स, तर आज देखील मी तुमच्यासाठी एकदम छान आणि इंटरेस्टिंग असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर हे बघा, एकदम सुंदर अशी साडी आहे आणि त्यावर हा रेडीमेड ब्लाऊज आलेला आहे. तर तो आपल्याला पाहिजे त्या मापावर कशा पद्धतीने फिटिंग करायचा किंवा आपल्याला त्यामध्ये काय काय चेंजेस करायचे असेल तर ते कशा पद्धतीने करायचे, तर तेच मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून एकदम परफेक्ट फिनिशिंगसहित आपल्याला रेडीमेड ब्लाऊज आपल्या मापावर करता येईल. तर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू करूया. तर हे बघा, एकदम छोटा हा गळा दिलेला आहे आणि आता आपल्याला त्याला डीप करायचा आहे. तर हे बघा, 4 ते 4.5 इंच फक्त हा गळा आहे आणि आता आपल्याला त्याला 10 ते 10.5 इंच असा वाढवून घ्यायचा आहे. तर हे बघा, याला झीप पण दिलेली आहे. तर ती झीप आपल्याला काढून टाकायची आहे आणि मागच्या साईडने आपल्याला याला हुक लावायचे आहे. तर हे बघा, आपण आधी नॉट काढून घेणार आहोत याचे. हे बघा, एकदम जाड अशी नॉट दिलेली होती, तीही आपण काढून टाकलेली आहे आणि आता आपल्याला याला पूर्ण उसवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जे कप्स दिलेले आहेत तेही आपल्याला काढून टाकायचे आहे. तर हे बघा, आपण आधी याला साईडने पूर्ण उसवून घेऊ. रेडीमेड ब्लाऊज म्हटल्यावर एकदम कच्ची शिलाई दिलेली असते, एकदम इझिली ते उसवता येते आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने आपण पूर्ण बाजू उसवून घेऊ. ठीक आहे, एकदम कच्ची शिलाई दिलेली आहे याला आणि आता आपण ती काढून घेतलेली आहे. ठीक आहे, सेम पद्धतीने आपण दुसऱ्या साईडनेही ब्लाऊजला उसवून घेणार आहोत. हे बघा, या साईडने झीप दिलेली आहे तर आपल्याला ती झीपही काढून टाकायची आहे. ठीक आहे, तर इथे शिलाई उसवली होती तर तेही आपण इथे जॉईंट करून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने आपण इथे जॉईंट करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला यामध्ये जे कप्स दिलेले आहेत ते आपल्याला नको आहे, त्यामुळे आपण ते काढून टाकणार आहोत. तर आपल्याला साईडने ते काढायचे आहे. तर हे बघा, मी इथे थोडा कट दिलेला आहे आणि त्यामधून हे कप्स काढून टाकलेले आहे. एकदम लो क्वालिटीचे कप्स ते दिलेले आहेत. ठीक आहे, हे बघा, आपण काढून घेतलेले आहे आणि आता आपल्याला मागे गळ्याला डीप घ्यायचं आहे. तर ते कशा पद्धतीने घ्यायचे आहे तर ते बघा. ठीक आहे, आता आपल्याला अशा पद्धतीने घडी करून एकदम मध्यावर ही घडी घ्यायची आहे आणि आता आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे. तर हा गळा एकदमच कमी आहे, तर आपल्याला तो 10 इंचेचा घ्यायचा आहे. आपल्याला पाहिजे तितका आपण गळा कमी किंवा वाढवू शकतो. ठीक आहे, आणि पाहिजे तो आकारही आपण या गळ्याला देऊ शकतो. ठीक आहे, हे बघा, अशा पद्धतीने मी याला थोडासा मटका आकार दिलेला आहे आणि दोन्ही साईडला सेम येण्यासाठी आपण ज्या साईडने गळ्याचा आकार दिलेला आहे त्या साईडने फोल्ड करून आपण अशा पद्धतीने टॅप करून घेऊ, जेणेकरून तोच आकार आपल्याला दुसऱ्या साईडनेही मिळेल आणि त्यावर अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि आता आपल्याला त्यावर स्टिच करून घ्यायचं आहे. एकदम स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघितला तर तुम्हाला पूर्ण ब्लाऊजची फिटिंग कळून येईल. हे बघा, आपण ज्या ठिकाणी ड्रॉ केलेलं आहे त्यावरच आपल्याला स्टिच करायचं आहे, जेणेकरून अस्तरही कुठे सरकणार नाही आणि कट करायच्या आधी स्टिच करायचं हे नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि आता आपल्याला पूर्ण गळा कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, गळा कट करून झालेला आहे आणि आता आपल्याला मध्येही कट करायचं आहे, जेणेकरून आपल्याला तिथे हुक पट्टी जॉईंट करता येईल. तर आता आपण मध्ये काढून घेतलेला आहे
तर सेंटरला आपण अशा पद्धतीने लाईन मारून घ्यायची आहे आणि तिथे 2 स्टिच करायचे आहे आपल्याला. ठीक आहे. आणि मध्यभागी आपल्याला सेंटरला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. हे बघा आपल्याला पाहिजे तितका आपल्याला हा गळा मिळालेला आहे आणि एकदम परफेक्ट असा हा गळा आलेला आहे. आणि आता आपल्याला याला हुक पट्टी जॉईंट करायची आहे. तर जो गळ्याचा भाग आपण काढलेला आहे त्याचाच कपडा आपल्याला इथे वापरायचा आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपण याचा कपडा घेतलेला आहे आणि 2 पट्ट्या आपण याच्या काढून घेतलेल्या आहे. ठीक आहे. आणि आता आपण वरून खालच्या साईडने आपण पट्टीला फोल्ड करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला पट्टी वरच्या साईडने जॉईंट करून अशा पद्धतीने खाली वरून दाबटीप देऊन घ्यायचे आहे. ठीक आहे. एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेणार आहोत आणि 1 फोल्ड करून आपल्याला मध्ये अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे पट्टी, जेणेकरून आपल्याला परफेक्टली हुक पट्टी मिळेल. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण वरच्या साईडने दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपली हुक पट्टी तयार झालेली आहे. आता आपल्याला सेम दुसऱ्या साईडला काचपट्टी तयार करायची आहे. तर हे बघा अशा पद्धतीने मी जी दुसरी पट्टी तयार केलेली होती ती आपण उलट्या साईडने लावलेली आहे आणि ती आता आपल्याला फोल्ड करून वरच्या साईडने घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला काच पण त्याच साईडने करता येईल. हे बघा अशा पद्धतीने आणि त्यावर आपल्याला स्टिच करायचं आहे. ठीक आहे. आता आपल्याला गळ्याला पायपिंग करायची आहे. तर हे बघा एकदम परफेक्ट अशी हुक पट्टी तयार झालेली आहे आणि आता आपल्याला पायपिंग करण्यासाठी त्याच कलरचा अस्तर घ्यायचा आहे. त्याच कलरचा अस्तरचा कपडाही होता माझ्याकडे. तर हे बघा आपण पायपिंगसाठी अशा तिरकस 1-1 इंचच्या पट्ट्या तयार करून घेणार आहोत. ठीक आहे. पाहिजे तितक्या लांब आणि 1 इंच रुंदीच्या. आणि आता आपण यावर त्याला घडी करून आपण यावर लावणार आहोत. बघा. ठीक आहे. पूर्ण स्टिच आपल्याला वरती गळ्यापर्यंत करायचे आहे. जिथून आपण हा गळा कट केलेला होता तिथपर्यंत आपल्याला ही पट्टी जॉईंट करायची आहे आणि आता आपण त्याला असं मध्ये फोल्ड करून घेणार आहोत. ठीक आहे. आणि एकदम छान आणि छोटीशी आपल्याला बारीक अशी पायपिंग करायची आहे. हे बघा एकदम परफेक्ट ही पायपिंग आलेली आहे. ठीक आहे. आणि बघू शकता फिनिशिंग कशा पद्धतीने आहे. हे बघा एकदम परफेक्ट आपल्याला पाहिजे तसा आकार आलेला आहे आणि पाहिजे तशी पायपिंगसुद्धा आलेली आहे. तर आपण सेम दुसऱ्या साईडनेही त्याच पद्धतीने पायपिंग करून घेणार आहोत. ठीक आहे. तर आपण दुसरी पट्टी ही घडी मारून स्टिच करून घेणार आहोत आधी. ठीक आहे. आणि आता आपण त्यालाही मध्ये फोल्ड करून बारीक अशी पायपिंग करून घेणार आहोत. पायपिंग करण्याची एकदम परफेक्ट पद्धत आहे ही. याआधीही मी पायपिंग करण्याची एकदम सोपी पद्धत चा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तुम्ही बघू शकता जाऊन. तर हे बघा एकदम परफेक्टली आपली दुसरी साईडही तयार झालेली आहे आणि आता आपण या ठिकाणी काच करून घेणार आहोत. हातानेही करू शकता किंवा मशीननेही करू शकतात. तर मी मशीनने काच केलेली आहे. हे बघा अशा पद्धतीने 4 हुक पडलेले आहे.
आणि बघू शकता एकदम आपल्याला पाहिजे तसा हा आकार आलेला आहे आणि पाहिजे तसा गळाही आपल्याला मिळालेला आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता आपण साईड फिटिंग करून घेणार आहोत. तर आपल्याला ज्या मापावर साईड फिटिंग करायचे आहे ते माप टाकून आपण फिटिंग करून घेतलेली आहे. तर हे बघा एकदम मोठ्या साईजचा हा ब्लाऊज होता आणि आपल्याला एकदम कमी साईजच्या मापावर ही फिटिंग चाललेली आहे. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण परफेक्टली माप टाकून स्टिच करून घेणार आहोत. दोन टीप आपण एक्स्ट्रा टाकणार आहोत जेणेकरून आपल्याला एक्स्ट्राची टीप पुढे मागे गरज पडेल आणि आपण एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊ. ठीक आहे. आणि याला ओव्हरलॉकही करावी लागेल. हे बघा अशा पद्धतीने आपण एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि हे बघा अशा पद्धतीने एकदम परफेक्ट अशी ही फिनिशिंग सहित फिटिंग झालेली आहे. सेम दुसऱ्या पद्धतीने आपल्याला त्याच प्रकारे फिटिंग करायची आहे आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून आपल्याला त्याला ओव्हरलॉक करायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि बघू शकता एकदम परफेक्टली असा हा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. तर अजून आपल्याला नॉट टाकायचे आहे. तर हे बघा ही नॉट घेतलेली आहे मी ह्या ब्लाऊजसाठी आणि त्याला लटकन बनवायचे आहे. तर त्याच ब्लाऊजला ज्या आधी नॉट दिलेली होती त्याच नॉटचा खालचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्या आपल्याला छोटे छोटे लटकन बनवायचे आहे. ठीक आहे. तर हे बघा पूर्णपणे अशा पद्धतीने आपण त्याला उसवून घेतलेला आहे. तर दुसरा पार्टही त्याच पद्धतीने आपल्याला उसवून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि आता आपल्याला हे बघा अशा पद्धतीने एकदम छोटे छोटे नाजूक असे लटकन बनवायचे आहे. हे बघा एकदम छान अशी ही लटकन बनवण्याची पद्धत आहे. बघू शकता. ठीक आहे. हे बघा एकदम छान असं हे गुलाबाच्या कळीचं लटकन तयार झालेलं आहे. हे बघा सेम पद्धतीने आपण दुसरंही बनवून घेतलेलं आहे. ठीक आहे. हे बघा एकदम सुंदर असे लटकन तयार झालेले आहे आणि आता आपण ते ब्लाऊजला अटॅच करून घेणार आहोत. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज असे नवनवीन व्हिडिओ किंवा नवनवीन ब्लाऊजच्या आयडिया तुम्हाला येऊन जातील. तर हे बघा एकदम सुंदर असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे. ठीक आहे. पाहिजे तसा आपल्याला गळा मिळालेला आहे. हुक आपण मागच्या साईडने टाकलेले आहे. झीप नको होती तीही काढून टाकलेली आहे. कप्स नको होते तेही काढून टाकलेले आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पाहिजे तशी नॉड आणि पाहिजे तसे लटकनही आपण या ठिकाणी बनवलेले आहे. तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हा आहे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. तो चलो बाय.